है, हर नदी जहां समा जाए वहां समंदर होता है। जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत देखी, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। आमदार चषक 2024 आयोजक प्रदीप दादा शितोडे, गफार खान सर आणि त्यांची सर्व टीम यांच्या वतीने उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं मनापासून मनपूर्वक स्वागत। या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जे सगळे संघ सहभागी झाले होते त्या सगळ्या संघ मालकांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती अर्थात अतिथी कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा। मॅचला होते सुरुवात। पहिला चेंडू कट केलाय, पाहिजे तिथे क्षेत्ररक्षक डिरेक्ट हिटचा होता प्रयत्न आणि याच दरम्यान घेतली एक सिंगल। वैयक्तिक सांघिक धावफलकाला सुरुवात झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकाचा श्री गणेशा। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने ही स्पर्धा या ठिकाणी सुरू करण्यात आली आणि 20 तारखेपासून आपण पाहतो या स्पर्धेचा रणसंग्राम सुरू झालाय। बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय स्वप्नील भैया काकडे। या स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी जर गोलंदाज कोण ठरला असेल तर त्याचं नाव आहे स्वप्नील भैया काकडे आणि त्याच्या विरोधामध्ये हो यावेळेचा फटका गॅप मध्ये खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेखा पार चौकार। चार धावेने आपण पाहतोय धावफलकाचा श्री गणेश झालाय आणि या दरम्यान एक चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला भेटला ऋषी नाथूच्या बॅट मधून। या स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी फलंदाज कोण ठरलाय तर ऋषी आणि सगळ्यात यशस्वी गोलंदाज स्वप्नील काकडे। हे दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आहे। फायनलची मॅच आहे। बक्षीसदात्यांसाठी एक सूचना आहे की आपली सगळी बक्षिसं पुकारली जातील, फक्त ज्यावेळेस षटक संपलेन त्यावेळेस ही बक्षिसं पुकारली जातील। मॅच चालू असताना बॉल टाकत असताना कुठल्याही प्रेक्षकाचं कुठल्याही बक्षीसदात्याचं बक्षीस स्वीकारलं जाणार नाही, पुकारलं जाणार नाही। इथे झेल सुटलाय, जीवनदान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मिळेल आणि फायनलच्या मॅच मध्ये जीवनदान भेटतंय। सागर बोबडे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक। विकी जमादार साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये। संग्राम जाधव यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये। दादा शिंदे महाराष्ट्र पोलीस यांच्याकडनं देखील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि पप्पू शेठ बागवान यांच्याकडनं देखील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये। या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जातंय आणि यावेळी चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार। प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये। ऋषिकेश वाळके यांच्याकडनं देखील ऋषी नातूच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये। एक धाव्या दरम्यान येते धावफलक आपण पाहतोय एका धावेच्या मदतीने पुढे जाईल 14 धावा। थोडं मॅच सिच्युएशन समजून घ्या। 5 दिवस वेगळं होतं, आज शेवटची मॅच आहे। जर मॅच आम्हाला रंगावता आली नाही तर आम्हाला तुम्ही इथं बोलून फायदा नाही। ओके, थँक्यू। षटक संपले, धाव फलकावरती धावा झाल्या 14।
आणि सांगा. परशुरामजी शेळके यांच्याकडनं देखील प्रत्येक षटकारासाठी, प्रदीप ताडगेच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये बक्षीस देत जा. बक्षीस असं म्हणतात की बक्षीस दाते खूप असं मोठ्या मनाचे असतात, दिलदार मनाचे असतात. आम्ही कोणाचंच बक्षीस कधीच टाळत नाही. प्रत्येक अतिथी आम्हाला देवाप्रमाणे आहे. कोणत्याही खेळाडूने 50 धावा मारू द्यास. साईराज स्पोर्ट्स शॉपीच्या मालक अतुल शेठ खोपडा यांच्याकडं 500 रुपये आणि पप्पू शेठ यांच्याकडं देखील, परशुराम शेळके यांच्याकडं देखील 500 रुपये. खोलवट टप्प्याचा चेंडू होता, तिथे आपण पाहतोय ऋषीला चेंडू बॅटवरती घेता आला नाही. निर्धाव चेंडू आपण पाहतोय या षटकातील. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही अनिकेत ताकवडेला पाहताय. फायनलची मॅच आहे, 6 षटकांची मॅच आहे आणि पॉवर प्लेचं पहिले षटक पूर्ण झालंय. 14 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अनिकेतच्या या चेंडूवरती कुठली धाव आली नाही. निर्धाव चेंडूने आपण पाहतोय षटकाची सुरुवात झाली आहे. या वेळेचा फटका मोठा आहे, स्ट्रेट बॅटने खेळलाय आणि चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. विकेट हॅट्रिक की षटकार हॅट्रिक? विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक पप्पू शेठ जाधव आणि 50 साठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक विठ्ठल शेठ आवाळ यांच्याकडनं मात्र असणार आहे 1000 रुपयाचं पारितोषिक. पाठीमागचा 2 व्हीलर गाड्या काढा, जेसीबी ला जायचंय, जेसीबी ला रोड मोकळा करून द्या. अनिकेत विरुद्ध हल्ला चढवतोय इथे मैदानाच्या आतमध्ये ऋषी नातू. 6 धाब्यानिशी धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 20 धावा आणि त्यानंतर अनिकेत ताकवड्याचा कमबॅक तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. ऋषी नातू आपण पाहतोय या स्पर्धेमधील सगळ्यात डेंजर झोन मधला सगळ्यात विध्वंसकारी फलंदाज ठरलाय. त्याची बॅटिंग शैली पहा, त्याचा बॅटिंगचा अंदाज पहा, त्याची बॅटिंगची क्षमता पहा. कुठल्याही चेंडूवरती तो प्रतिहल्ला करू शकतो. मात्र तितक्यात ताकदीचा गोलंदाज तुम्ही पाहताय, तितक्यात अनुभवाचा गोलंदाज पाहताय अनिकेत ताकवडेला बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पाहिजे तिथे हो एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, हा बॉली चान्स होता मात्र चेंडू हातातून निसटला आणि चेंडूने माती खाल्ली. डॉट बॉल एक सिंगल दरबड येते. धावफलक एका धावेने पुढे जाईल. 21 धावा. सोडू ताडगेसाठी सलगच्या 3 षटकारासाठी 1000 रुपये परशुराम शेळके यांच्या वतीने. बक्षिसांची खैरात, बक्षिसांची ललूट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होत असताना. मॅच मात्र घमासान, क्रिकेटचा थरार, रोमांच तुम्ही पाहताय. आमदार चषकची फायनल, मेगा फायनल. आणखी एक धाव या दरम्यान घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पुढे पोहोचलाय 22 या अंकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू असताना अनिकेत ताकवडेला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती. सामना चालू आहे AS9 पुणे आणि त्यांच्या विरोधामध्ये SS ब्लास्टर सहजपूर. या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवताय, आनंद तुम्ही घेताय. हो यावेळेचा फटका अक्रॉस द बॅट, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक लावलंय आणि तिथे आपण पाहतोय एक सिंगल घेतली जाईल आणि एका धाब्याबरोबर षटक देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती आल्यात 23 धाबा. जाऊया बक्षिसात्यांकडे पुन्हा एकदा. फायनलच्या सामन्यामध्ये जर कुठल्या गोलंदाजाने मेडियन षटक टाकलं, निर्धाव षटक टाकलं तर 1000 रुपयाचा पारितोषिक साईराज स्पोर्ट्स शॉपीचे ओनर अतुल खोमणे यांच्या वतीने. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये फायनलची मॅच आणि पॉवर प्लेची 2ही षटके पूर्ण झाली. सेट बॅटर आपण पाहतोय, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्थिरावलेले आहेत. खेळपट्टीवरती त्यांनी तळ ठोकलाय. तर आपण पाहतोय माही स्पोर्ट्सच्या वतीने देखील पारितोषिक वाढ आहे. या फायनलच्या आज 5 दिवस झाली, ज्यांना कोणला बक्षीस मिळवता आलं नाही त्यांना ही शेवटची संधी. माही स्पोर्ट्सचा जो बॅनर आहे त्यावरती जे ग्रीन सर्कल आहे त्यावरती डिरेक्ट हिटने जर षटकार लावला तर तब्बल 10,000 रुपये. आता ही योजना सगळ्या खेळाडूंसाठी आहे, सगळ्या फलंदाजांसाठी आहे.
2 षटक झाले, 23 धावा आहेत, कुठलाही फलंदाज बाद नाही आणि दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय खेळपट्टीवरती एक चांगली सुरुवात करून देत असताना दमदार सुरुवात. आपण कुठल्याही कामाची सुरुवात करताना प्रथम पाया मजबूत करतो. इथे देखील धावफलकाचा पाया मजबूत बनवला गेला पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 षटकांमध्ये आणि या धावफलकाला आता पुढे नेण्याचं कामकाज इथून पुढे पाहायला भेटेल. मात्र अडथळा असेल गोलंदाजाचा स्विच हिट आणि यावेळेस खाली इलाका तिथे केला धमाका, चेंडू सीमा पार चौकार. फटकाचा धुवाधार. ऐसे मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना चौकाराच्या पद्धतीने स्वागत केलंय स्वप्नील भैया काकडे यांचं. खरं तर जो गोलंदाज विकेटसाठी ओळखला जातो, विकेट टेकिंग गोलंदाज, मात्र यावेळेस त्याचा घेतलाय खरपूस समाचार आणि चेंडू पाठवलाय सीमा पार षटकार. सहा धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 33 अंकावरती. या ठिकाणी आपण जी पारितोषिक लावलेले आहेत, विकी जमादार, महाराष्ट्र पोलीस, दादा शिंदे, संग्राम जाधव, बबलू बागवान, ऋषी वाळके, सागर भैया बोबडे, अतुल खोमणे आणि परशुरामजी शेळके यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहेत. विठ्ठल शेठ आवड यांच्याकडनं 50 धावा बनवलेल्या खेळाडूला 1000 रुपये. भैया या बळीचा फटका फसलेला असेल. निर्धाव चेंडू बरोबर कमबॅक करेल मैदानाच्या आतमध्ये. सलग 3 विकेटसाठी प्रफुल्ल जाधव यांच्याकडनं देखील आपण पाहतोय 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. मीडियम ओव्हरसाठी 1000 रुपये अतुल शेठ खोमणे यांच्याकडनं, तर सोनू ताडगे सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपये. परशुरामजी शेळके यांच्या वतीने बक्षीस लावलेले आहेत, मात्र कोण मिळवणार यावेळेस आपण पाहतोय. वाई योडकरचा प्रयास होता, तिथे ऋषीला चेंडू कलेक्ट करता आला नाही, एक सिंगल येते. धावफलक इकडे पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती. पहिले 2 चेंडू खरं तर चौकार आणि षटकारानं स्वागत केले आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा झालेल्या आहेत, त्या 34 धावा. प्रथम टॉस जिंकल्यानंतर धाडसी निर्णय घेतला फलंदाजीचा, आम्ही टार्गेट देऊ प्रतिस्पर्धी संघाला. यावेळेचा फटका मिस टाइम, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, गलती की कोई गुंजाइश नहीं, विकेट का होगा पतन और फलंदाज यहाँ पे बैक टू पवेलियन. या ठिकाणी आपण पाहतोय थोड्याच वेळामध्ये ज्यांचं शुभागमन होणार आहे, दौंड नगरीच्या माजी आमदार या ठिकाणी रंजनाताई सुभाष अण्णा कुल यांचे या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहेत. या फायनलच्या मॅच साठी मुख्य अतिथी म्हणून आपण त्याला ठिकाणी आमंत्रित केले आणि थोड्याच वेळामध्ये मुख्य अतिथींचे या ठिकाणी शुभागमन होईल. बॉलिंग ट्रॅकवरती भैया विकेट मिळवली आहे. गॅप मध्ये आपण पाहतो आज चेंडू खेळलाय, पॉइंटचा क्षेत्ररक्षकाला बीट केलंय आणि चेंडू वेगवान पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. संघ मालक यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपये, तर
सतीश थोरात याच्या प्रत्येक षटकारासाठी परशुराम प्रत्येक षटकाराला 100 आणि सलगच्या 5 षटकारांसाठी 500 सलग 3 षटकारांसाठी 500 पाहिजे मैदानाच्या आतमध्ये फायनलचा थरार तुम्ही पाहताय आणि 3 षटकाचा खेळ आपण पाहता पाहता पूर्ण झालाय. तर 3 षटकांमध्ये धावफलकावरती लावल्या गेल्या तब्बल 38 धावा, 1 गडी बाद असताना षटक क्रमांक 4 मध्ये तुम्ही पाहणार आहात बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत ताकवडेला. 3 ओव्हर झाल्यात, 38 आहेत, 1 गडी बाद. चौथ्या क्रमांकाचं षटक वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक अनिकेतला तुम्ही पाहताय. यावेळेस एक सिंगल घेतली जाईल, एका धावेवरती थांबावं लागते, समाधान वाढावं लागतंय, धावफलक एकडे पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या स्पर्धेला खरं तर उंचीवर नेण्यासाठी आणि या स्पर्धेच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी प्रेक्षकांची तोबा गर्दी आपण पाहतोय. उपस्थित प्रेक्षकांचा पुन्हा एकदा प्रदीप दादा आणि गफर खान सर यांच्या वतीने आपण करूया मनापासून मनपूर्वक स्वागत. अनिकेत ताकवडेचा पुढचा चेंडू फलंदाजी करीत असताना पाहायला भेटेल सतीश थोरात. त्याने आल्या चेंडूवरती चौकार खेळलाय, त्याचे इरादे त्याने दाखवून दिले आणि इरादे आता दाखवायची वेळ असणार आहे गोलंदाजाची. काय मानसिकता असेल, फायनलचा प्रेशर आहे की नाही, कारण भरपूर अनुभव आपण पाहतोय या दोनही खेळाडूंकडे असणार आहे. प्रत्येक किती महान खेळाडू असला तरी फायनलचा 100% प्रेशर प्रत्येक खेळाडू घेत असतो. मात्र यावेळेस पायचं पंच चेक करतायत, लीगल असेल की अनलिगल चेंडू, आणि दोन्ही पंच आमचे अनुभवी आहेत, पांडुरंग सरोदे सर आणि प्रवीण सर आपण पाहतोय. दोन्ही पंच त्या ठिकाणी चेक करतायत आणि त्यानंतर निर्णय नक्कीच कळवला जाईल कुठल्याही संघावरती आणि कुठल्याही खेळाडूवरती. खरं तर अन्याय व्हायला नको आणि एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या संघावरती कापर फुटायला नको, म्हणून आपण पाहतो यस इट इज अ नो बॉल, अंपायर्स कॉल नो बॉल. आणि पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अनिकेतचा हा चेंडू फ्री हिटचा मारा, मोठा फटका खेळलाय मात्र मिस टाइम आहे. एक धावता आली आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय, त्यानंतर अनिकेत चेंडूवरती आलाय, मात्र या दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 पुढे जाईल, आकार घेईल, धावफलकावरती पूर्ण होतील 42 धावा. एका मोठ्या धावसंख्येकडे होत असलेली वाटचाल तुम्ही पाहताय. सलामीचा फलंदाज ऋषी नातू अजून एका बाजूने आहे आणि या स्पर्धेमध्ये त्याने खरं तर आपल्या फलंदाजीच्या जोरावरती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडलंय. ओ फुलटॉस चेंडू, एकराच लाट फटका आणि तिथे प्रेक्षक कळवतायत हा चेंडू सीमा घेतली जाईल. धावफलक एकडे पुढे सरकेल आणि आकार घेईल धावफलकावरती 49 धावा, एक गडी बाद असताना षटक क्रमांक 4 चा खेळ तुम्ही पाहताय. एक जबरदस्त इनिंग क्रिएट केली गेली. ज्यावेळेस विकेट गमावली सोडूच्या माध्यमातून आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सतीश पाडे, त्याने धावांची कमी येऊ दिली नाही, धावेमध्ये सातत्य पाहायला भेटतंय. राजेंद्र शेठ नालखिले यांच्याकडनं सलग 3 षटकारासाठी आणि सलग 3 चौकारासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक. बॅट फिरवली आणि खेळपट्टीला वारा घालण्याचं काम होतंय. मिस टाईप फटका आपण पाहतोय ऋषी नातूचा. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये, अनिकेत ताकवडेच्या माध्यमातून कमबॅक नक्कीच केला जाईल. वापसी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून बऱ्याच वेळानंतर धावफलकाला थांबवण्यामध्ये यश मिळवतोय अनिकेत. तर आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे. एका मोठ्या सामन्यामध्ये टॉपवर जर पोहोचायचं असेल तर मेहनत तुम्हाला नॉन स्टॉप करावी लागेल, कारण इथे थांबायला वेळ नाहीये. इथे जेल टिपलाय, बिग विकेट डाऊन, ऋषी नातूचं काम तमाम.
जाधव, बबलू बागवान, ऋषी वाळके, सागर भैया बोबडे, अतुलजी खोमणे आणि परशुरामजी शेळके यांच्याकडनं प्रत्येकी 100-100. ज्यांनी षटकारासाठी पारितोषिक दिलंय त्यांनी विकेटसाठी सुद्धा दिलंय. वा, कारण सगळे दौंड तालुक्यातील खेळाडू आहे, मात्र विभागले गेलेत खेळाडू काही संघाच्या विरोधामध्ये. मित्रत्वाची लढाई जरी असली तरी लढावी लागणार आहे. आणि कधी कधी आयुष्यामध्ये प्रसंग असे येतात की मनाच्या विरुद्ध जाऊन देखील कधी कधी निर्णय घ्यावे लागतात. एकाच संघाकडून खेळणारे खेळाडू, एकाच गावाकडून खेळणारे खेळाडू आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये आहे. कारण आज आपण पाहतोय फक्त गाव नाही तर तालुका एकत्र केला गेला. ऑक्शन फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय प्रदीप दादा यांनी केलेलं हे देखणं आयोजन, नेटकं नियोजन, गफार खान सर यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि पहा स्पर्धा जाऊन कुठपर्यंत जाऊन पोहोचली आहे. खरं तर मोठा चाहता वर्ग आपण पाहतोय या स्पर्धेचा निर्माण झालाय. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय अनिकेत ताकवडेच्या विकेट आली आणि महत्वाचा फलंदाज जो ऋषी नातू आहे, जो विध्वंसक फलंदाजीसाठी ओळखला जातो होता, त्याचा विध्वंस थांबवलाय. षटक क्रमांक 5 मध्ये अभि थोरातला तुम्ही पाहणार आहात. 49 धावा झाल्यात. 6 षटकांची मॅच आहे. अजून 2 षटके बाकी आहेत. किती धावा या ठिकाणी बनवल्या जातील? 22 मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आपण बदललंय. 5 क्षेत्ररक्षण तुम्हाला शिमे रेषेवरती तैनात झालेले पाहायला भेटेल आणि 5व्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. फायनलचा हा थरार तुम्ही पाहताय. आमदार चषक 2024 मेगा फायनल बिग शो. ॲक्रॉस द बॅट फटका मिड विकेट मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडूवरती जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. शुभम डिरेक्ट हिट झाली आहे, मात्र ताळमेळ फसला. नजर हटी तो भाई दुर्घटना घटी आणि विकेटचं होते पतन. फलंदाज धावबाद स्वरूपात बाद. स्वतःची विकेट मात्र गमावून बसलेत. ही विकेट संघासाठी जाणं देखील धोकादायक आहे, कारण सतीश थोरात चांगली फलंदाजी करीत होते. अशा प्रयत्नामध्ये त्यांनी स्ट्राईक घेण्याचा हट्टहास केला आणि तिथे विकेट आपण पाहते आली. तर अभि थोरातला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. धावफलकावरती 50 रन ऑन स्कोरबोर्ड. 50 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. यावेळेस स्ट्राईकला असेल नवीन नौका फलंदाज ताडाजी. ॲक्रॉस द बॅट फटका पुन्हा एकदा. ओहो, आसानसा कॅच आणि विकेटचं होतं पतन. फलंदाज इथे होतोय बाद. डीजे नवीन बॅटर चैतन्य आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये आपण पाहिलं विकेट येत नव्हत्या, मात्र आता विकेट यायला लागल्यात आणि धावफलकाला देखील थांबवण्यामध्ये गोलंदाजांनी आता आपला हातखंड दिलाय, हातभार लावलाय. अभि थोरात देखील पाठीमागे त्यामध्ये राहिला नाही. इथे पाहायचंय पंचाकडे अपील प्रश्नाची सरबत्ती उपस्थित केली आहे. खूप मोठा जल्लोष पाहायला भेटला, मात्र आत्मविश्वास पाहायला भेटला नाही. डॉट बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
येतो. या षटकामध्ये कमाल केली अभि थोरातने, फक्त एक धाव खर्च केलीत आणि या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्यात. कमाल धमाल बेमिसाल असं काम आपण पाहतोय षटक क्रमांक 5 ओव्हरमध्ये. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट अभि थोरात एक्सप्रेस. अहो, इथे पुन्हा एकदा ओळीने आलेला दुसरा निर्धाव चेंडू. यावेळेस फलंदाजाला खेळपट्टीवरती अक्षरशः नाचवण्याचं काम करतोय गोलंदाज आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव बॉल मात्र पाहायला भेटलाय. कमालीची वापसी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या माध्यमातून या 5व्या षटकामध्ये यस ब्लास्टर सहजपूर संघाचा गोलंदाज अभि थोरात. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळला गॅप मध्ये, मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी यस ए अप्रतिम दर्जेदार एफर्ट. वा, एकदा क्षेत्ररक्षणासाठी जोरदार टाळ्या. तू तुम्हे में हा ना और हा ना में हमेशा गडबड हो गई. तिसरा पंचांकडे पाठवलाय कॉल. तिसऱ्या पंचांची घेतली जाईल मदत रनआउट साठी. पाहायचे फलंदाज सेफ असेल की नसेल, फलंदाज बाद की ना बाद, फलंदाज आउट की नॉट आउट. काळजाचे ठोके. आणि पंचांचा डिसिजन फलंदाज इथे आहे की नाही, बाद की नॉट आउट. आउट की नॉट आउट चेक केलं जाईल. विकेटची प्रतीक्षा करावी लागेल किंवा या बॉलची प्रतीक्षा करावी लागेल, या क्षणाची प्रतीक्षा करावी लागेल. कुशल मोमेंट आहे आणि त्या बळ चेंडूची बारकाईने आपण पाहतोय तिथे निरीक्षण आणि फलंदाज इथे असेल बाद. या ठिकाणी माझे आमदार आदरणीय रंजनाताई कुल यांचं या ठिकाणी होतंय शुभागमन. आमदार चषक 2024 मध्ये आयोजक प्रदीपदादा शितोळे, गफ्फार खान सर यांच्या वतीने आमदार साहेबांचं करूया मनापासून मनपूर्वक शब्द सुमनांनी स्वागत. या ठिकाणी मैदानावरती शुभागमन होतोय. बघाल आज आवर्जून या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी रंजनाताई कुल यांचं आपण पाहतो ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या प्रयत्नातून आपण पाहतो ठिकाणी ज्यांच्या
सहकार्यामुळे खरं तर ही स्पर्धा दौंड शहरामध्ये आज संपन्न होते. असे दौंड तालुक्याचे कार्यक्षम कार्य सम्राट आमदार आपल्या सर्वांचे लाडके नेते आमचा मान अभिमान सन्मान राहुल दादा कुल आज आपण पाहतो ठिकाणी इथे आवर्जून आपण पाहतो ठिकाणी आमच्या बरोबरीत अंजनाताई कुल यांचं आपण पाहतो ठिकाणी इथे आगमन झालेलं आहे. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रदीप शितोळे आणि संपूर्ण शहर दौंड यांच्या वतीनं ताई आपलं इथे मनापासून स्वागत आहे. मनीषजी मुनोत यांना विनंती आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण गफार खान सरांबरोबर त्वरित कॉन्टॅक्ट करा आपण त्यांच्याशी संपर्क करा. शेवटच्या षटकाला आपण पाहतोय सुरुवात होतीये मैदानाच्या आतमध्ये आणि तुषार मेटे संघाचे संघ मालक आपण पाहतोय अर्थात एस एस ब्लास्टर सहजपूर संघाचे संघ मालक तुषार मेटे यांना बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय. खरं तर या पूर्ण स्पर्धेमध्ये आमच्या कॅमेरामॅनला विनंती सगळ्या प्रेक्षकांना एकदा हायलाईट करा आणि आपल्या दमदार आमदार चषकामध्ये सगळ्यांचं आपण करूयात मनापासून मनपूर्वक स्वागत. या चौकाराच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 62 या अंकावरती. आखू टप्प्याचा चेंडू शॉट ऑफ द पूलचा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार उपस्थित झालेले आहेत सन्माननीय हरपाल सिंग साहेब माजी क्रिकेटर यांचे होते शुभागमन साहेबांचं करूया आमदार चषक मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत. सगळ्या प्रेक्षकाला एकदा हायलाइट करून घ्या. आपण पाहतो कॅमेऱ्यामध्ये सगळे प्रेक्षक एकदा टिपले जात आहेत कारण या स्पर्धेच्या सौंदर्यात ज्यांनी भर पाडलेले आहेत तो आपला प्रेक्षक राजा आणि या प्रेक्षक राजाचा आपण करूयात या स्पर्धेचे आयोजक प्रदीप दादा शितोळे आणि गफार खान सर आणि त्यांची सर्व कमिटी यांच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत. बेस्ट टाइम फटका आहे. स्लोवर चेंडू होता कमी गतीचा चेंडू चेंज ऑफ पेस पाहायला भेटला आणि त्यावरती आली एक सिंगल. बाहेर झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांसाठी देखील बक्षीस हडू जाधव यांच्याकडनं. एका हातामध्ये झेल टिपला तर 200 रुपये आणि दोन्ही हातामध्ये टिपला तर मग सन्माननीय सद्दामजी 100 रुपये. पाटसगावचे युवा उद्योजक यांचं सुद्धा इथे आगमन होतंय. त्यांना विनंती करतो आम्ही मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. 69 धाबा फलकावरती आहेत. ओमिश टाइम फटका आणि इथे धावबा स्वरूपामध्ये विकेटचं होतंय बदल फलंदाज इथे बाद. चला नवीन फलंदाज तयार राहा आणि लवकर मैदानाच्या आतमध्ये या. एकोणसत्तर धाबा खरं तर बलिदान द्यावं लागलंय. स्ट्राईक स्वतःकडे घ्यायची होती आणि त्यासाठी आपण पाहतोय अमितने स्ट्राईक स्वतःकडे जरूर घेतली आहे. मात्र काय होणार तुषार मेटे यांनी देखील कमबॅक केलाय. पहिले 2 चेंडूवरती 10 धाबा खर्च केल्या होत्या. वेगवान मारा गोलंदाजीतून केलाय. भंडार गटीचा हा चेंडू वेगावरती स्वार होऊन टाकलाय. ये गेंद नाही भाई ये अख्खा गोला था. जबरदस्त लाईन लेंथ यावेळेस आपण पाहतोय तुषार मेटे यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू धावफलकावरती 69 धाबा स्थिर आहेत. आकुटाप्याचा चेंडू स्ट्रॉंग झोन मध्ये आपण पाहतोय चेंडू दिला आणि त्यावरती चौकार येतोय आणि याचबरोबर आपण पाहतोय पहिला डाव इथे संपेल. एस बडवाईच्यात एस एस ब्लास्टर सहजपूर संघाला 74 धाबा. डाव त्याला क्रिकेट अशा डाव पहिला डाव इथे पूर्ण झालाय
आणि दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती तुम्ही ऐकणार आहात आता RJ ऋषी पवार सर यांना. सर या, आपलं स्वागत. यस, इथे आपण पाहतो ठिकाणी काही विशेष सन्मान आम्ही संपन्न करीत आहोत. आज आपण पाहतो ठिकाणी फायनल प्रसंगी आवर्जून आपण पाहतो ठिकाणी आपल्या बरोबरीत उपस्थित असणाऱ्या राहुलदादा कुल यांच्या मातोश्री आणि दौंड तालुक्याच्या माजी आमदार सन्माननीय रंजनाताई कुल यांचा आयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही मुख्य व्यासपीठावरती विशेष सन्मान संपन्न करीत आहोत. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि रंजनाताई आवर्जून आपण पाहतो ठिकाणी फायनल प्रसंगी आमच्या बरोबरीत या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांनी ही स्पर्धा ताई उभी केलेली आहे असे पाटसगावचे आमचे प्रदीप शितोळे यांच्या शुभ हस्ते दौंड तालुक्याचे कार्यक्षम कार्यसम्राट आमदार राहुल दादा कुल यांचा सन्मान आम्ही करतोय. दादा इथे कामानिमित्त आपण पाहतो त्यांना इथे येता आलं नाही, मात्र आज ताई आवर्जून उपस्थित आहे आणि तो सन्मान रंजनाताई आपण पाहतो ठिकाणी स्वीकारतायत आणि ताईंचाही सन्मान प्रदीप शितोळे यांच्या शुभ हस्ते होतोय. मुख्य मान्यवरांना सर्वांना विनंती करतो आपण 2 मिनिटं जागेवरती उभं राहा आणि आम्ही आमंत्रित करतो प्रदीप शितोळे यांना की आपण ताईंचा हा विशेष सन्मान संपन्न करावा. 1,50,000 रुपयांचा आपण पाहतो पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक आरोग्य दूत आमदार आपल्या सर्वांचे लाडके नेते दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 74 धावा 36 चेंडू मध्ये. सागरची गदा दे प्रत्येक विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि एम स्पोर्ट्स यांकडनं आपण पाहतोय पारितोषिक आलेलं आहे आणि ते रोख पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी गफारबाई आपण पाहतो त्यांच्याकडे त्यांनी कॅश पद्धतीने जमा केलेलं आहे. मैदानावरती आपण पाहतो फायनल आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी राजेंद्रजी नानखिले 1,000 रुपयांचं पारितोषिक आणि 3 चौकारासाठी सुद्धा 1,000 रुपयांचं पारितोषिक राजेंद्र नानखिले यांकडनं राहणार आहे. तर प्रत्येक षटकारासाठी विक्रम जमादार यांकडनं सुद्धा 200 रुपयांचं पारितोषिक बॅटिंग टीम साठी. बॅकवर्ड पॉइंट फोडलाय, पहिल्या चेंडूवरती डाव सुरू झालाय, खणखणीत चौकारा बरोबरीत. पहिल्या इनिंग मध्ये जी पारितोषिक कंटिन्यू होती ती पारितोषिक या इनिंग साठी सुद्धा कंटिन्यू राहणार आहेत. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक विकी जमादार, महाराष्ट्र पोलीस दादा शिंदे, सन्माननीय संग्राम जाधव, ऋषी वाळखे, बब्बू बागवान, सागर भैया बोबडे, अतुल दादा खोमणे आणि परशुराम शेळके यांकडनं प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. तर विठ्ठल शेठ आव्हाड
यांकडनं लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांची घोषणा. हा बॉल पुन्हा एकदा एक बाउन्स घेत सरळ सीमारेषेच्या बाहेर. त्यांच्या वतीनं पारितोषिके पुढे प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. 74 धावांचा पाठलाग आतमध्ये सुरू आहे. धावपलकीवरती नजर जर टाकले तर धावपलक बघाल 2 चौकारा बरोबरी धावपलकीवरती 8 धावा. अक्षय पिंगळे ऑन स्ट्राईक. एस ब्लास्टर सहजपूर चा हा एक हुकुमी इक्का राहिला खेळाडू आणि दीपक वल्लनवारवरती आक्रमण. लागोपाठ 3 चौकार. साठी राजेंद्र नांदखेले यांकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. अक्षय पिंगळेसाठी 3 चेंडूवरती लागोपाठ 3 चौकारा बरोबरी डाव मैदानावरती सुरू केलेला आहे. दीपक वल्लनवार टीमचा प्रमुख गोलंदाज. दौंड शहरातीलच आपण पाहतो ठिकाणी हा खेळाडू आणि त्या खेळाडू विरोधात झालेलं मोठं आक्रमण. अक्षय पिंगळेचा जो निशब्द आहे तो अक्षय. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो ठिकाणी रंगलेली ही मॅच या 2 टीम मध्ये आपल्याला आतमध्ये बघायला मिळेल. 74 धावांचा पाठलाग. रोख धनादेश दिला जाणार आहे 1,50,000 रुपये. मानाचा फिरता करंडक उचलण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी इथे हा पर्व 2चा थरार. मानाची प्रतिष्ठेच्या अभिमानाची असणारी देखणीर स्पर्धा दौंड शहराच्या ऐतिहासिक मैदानावरती आज रंगते आणि याचं श्रेय जात आहे प्रदीप शितोळे या स्पर्धेचे मुख्य आयोजक. जगातला सर्वात मोठा आनंद जर जो मी बघितला तर काय, लोकांना वाटतं तुम्हाला जे जमणार नाही ते करून दाखवणं हा जगातला सर्वात मोठा आनंद आहे. प्रदीप शितोळे फुलोर लाईनचा आपण पाहतो ठिकाणी हा चेंडू थोडासा पाठीमागे बॅकवर्ड पॉइंटला असावा. सोनू ताडगे पुढे उभा आहे. लेग बाय स्वरूपामधली एक सिंगल धाव तिथे राहील. एका सिंगल धावे बरोबर धावपलकीवरती बघाल पहिलं षटक आतमध्ये सुरू असताना 14 धावा या धावपलकीवरती पहिलं षटक आतमध्ये सुरू आहे. 14 धावा धावपलकीवरती 74चा पाठलाग आहे. ब्लास्ट आहे त्यांच्या नावामध्ये. आतापर्यंत नावाप्रमाणे आपण पाहतो ठिकाणी खेळी त्यांच्या माध्यमातून. तर इथे दोघांपैकी कोणत्याही खेळाडूंनी जर अर्धशतक केलं तर साईराज स्पोर्ट्स अँड वेअर कडनं त्या खेळाडूसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. अतुल खोमणे यांकडनं पारितोषिकाची अनाउन्समेंट. फटका फसलाय. चैतन्य सीसी डाऊन दी बॉल टिपतो झेल आणि पहिला धक्का अक्षय पिंगळे. पहिलं षटक मैदानावरती आपण बघत होतो ते पहिलं षटक आपण पाहतो ठिकाणी संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती बघाल दीपक पहिलं षटक टाकतो आणि धावपलकीवरती बनवलं गेलं त्या 14 धावा. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आतमध्ये सुरू होणार आहे. न्यू बॅटर आतमध्ये दाखल होईल सागर ताकवणे बरोबरीत अनिकेत ताकवणे. दीपक वल्लनवारच्या विकेटसाठी आपण पाहतो ठिकाणी पारितोषिक होतं विक्रांत बनकर, अमरशेठ नगरे आणि सोनू सरले यांकडनं आपण पाहतो हे पारितोषिक मिळालंय दीपक वल्लनवारला. एम स्पोर्ट्स आणि सागर गदादे यांकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जमा आहे कॅश. प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतो ठिकाणी ते पारितोषिक इथे आहे. षटक क्रमांक 2 विजयाचं कॅल्क्युलेशन एकदा आपण बघू. 30 चेंडू आहेत अजून डावात आणि 30 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 60 धावा.
30 चेंडू 60 धावा. अनिकेत ताकवणे समोर हा बॉल उडवलाय. चेंडू जातो एक बाउन्स घेत सीमा रेषा बाहेर. अनिकेत ताकवण्याच्या बॅट मधून आपण पाहतो आलेला हा चौकार आहे. पुन्हा एकदा मॅच कॅल्क्युलेशनमध्ये बदल होईल. 29 चेंडूंचा हा खेळ आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी शिल्लक आहे आणि 29 चेंडू मध्ये अजून 56 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. ऋषी नाथू गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल पुन्हा एकदा 3 स्टंपच्या लेंथ मध्ये. दोन गावातील 2 दिग्गज खेळाडू. तर ऋषी नाथू सुद्धा कॅप्टन आहे, अनिकेत ताकवणे सुद्धा कॅप्टन आहे. 2 संघ नायक एकमेकांच्या समोर आहेत आणि तुम्ही या 2 टीम्सला एकाच ग्रुप मध्ये खेळताना बघितलं होतं. अमर शेटनगरे आणि विक्रांत बनकर आणि सोनू सरला यांकडनं जे पारितोषिक होतं ते रोख पद्धतीने आपण पाहतो ठिकाणी इथे जमा झालेलं आहे. एकाच ग्रुपमध्ये ह्या 2 टीम्स खेळल्या. ज्यावेळेस लीग स्टेजमध्ये आपण पाहतो ठिकाणी पूल आपण पुढे आणले होते त्यावेळेस एकाच ग्रुपमध्ये ह्या 2 टीम्स खेळल्या लेग बाईज. आणि त्या ग्रुपमध्ये लीग स्टेजमध्ये सुद्धा SS ब्लास्टर्स आणि AS9 इंटिरियर्स पुढे या 2 संघांना आपण बघितलं होतं आणि पुन्हा या 2 टीम्स फायनल मध्ये आता पुढे आलेल्या आहेत. समोर फ्लॅग्स आहेत संपूर्ण ग्राउंड वरती. कोणत्याही फ्लॅग्स वरती जर डायरेक्ट कोणत्याही फलंदाजाने षटकार खेळला तर आयोजक कमिटीकडनं 101 रुपयांचं पारितोषिक इथे आलेलं आहे. हा बॉल समोर कव्हर मध्ये चैतन्य चव्हाण, सुयश मंडप डेकोरेटर्स अँड इव्हेंट इथे आपण पाहतो ठिकाणी काम करताना आम्ही बघितलं. ही स्पर्धा उभी करण्यासाठी आपण पाहतो गणेश भोसले, सुयश मंडप अँड डेकोरेटर्सचा सुद्धा आपण पाहतो मोठा वाटा राहिला. आपण सुद्धा ही स्पर्धा उभी करण्यासाठी मोठं सहकार्य ठेवलं. आपलं सुद्धा आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. गफार खान आणि प्रदीप शितोळे यांच्या वतीनं आपण पाहतो ठिकाणी आपलं मनापासून आभार. ऋषी नाथूच्या पुढे अनिकेत ताकवणे. कव्हर मध्ये हा बॉल अमोल आपण पाहतो तिकडे. एक सिंगल धाव आपण पाहतो ठिकाणी इथे येईल. अजून एका पारितोषिकाची घोषणा आपण पाहतो ठिकाणी इथे होते. मला वाटतं पहिल्या दिवसापासून माही स्पोर्ट्सचा बॅनर तुम्ही या मैदानावरती बघितलेला आहे आणि त्या माही स्पोर्ट्सच्या बॅनरवरती असणारं गोल जे मैदान आहे त्या माही स्पोर्ट्सच्या बॅनरवरती असणाऱ्या त्या गोल मैदानाला जर इथे या मॅच मध्ये जर आता कोणी डायरेक्ट षटकार खेळला तर माही स्पोर्ट्स कडनं त्या खेळाडूला दिलं जाईल रोख 21,000 रुपयांचं पारितोषिक. सागर चव्हाण. हो हा बॉल नो बॉलचा हा कॉल. सलग 3 चौकार व सलग 3 षटकारांसाठी राजेंद्र नानखेले यांकडनं 1,000 रुपयांचं पारितोषिक होतं. तर लागोपाठ 3 चेंडू जर निर्धाव टाकले तर त्यासाठी सुद्धा 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. नो बॉल कॅल्क्युलेशनकडे जाऊ आम्ही. दुसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू आहे आणि अजून मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत बघा. इथून पुढे 25 आणि 25 चेंडू मध्ये 20 चेंडू आणि 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हे समीकरण तुम्ही बघायला मध्ये पुढे आहे. सागर चव्हाण माही स्पोर्ट्स कडनं आपण पाहतो ठिकाणी ही पारितोषिकाची घोषणा झालेली आहे. त्या बॅनरवरती जे मैदान दिसतंय त्या मैदानावरती कोणत्याही फलंदाजानं जर डायरेक्ट बॉल मारला तर 21,000 रुपयांचं तब्बल पारितोषिकाची घोषणा होते इथे. हे खेळाडूंसाठी पारितोषिक तुम्ही बघाल 24 चेंडू आणि बनवायच्यात 50 धावा. इथे आम्ही एक प्रदीप शितोळे यांना विनंती केली जाते की आपण समोर या. ही स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल आपला सुद्धा समस्त ग्रामस्थ पाठस आमदार राहुलदादा कुल युवा मंच आणि दौंड शहर यांच्या वतीनं आपला आम्ही विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. हा सन्मान प्रदीप शितोळे यांचा आपण पाहतो ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण पाहतो ठिकाणी सुरू होणार आहे.
24 चेंडू 50 धाव्यांची मॅच आहे. सूर्यास्त झालेला आहे. सावल्यांनी मैदानावरती पदार्पण केलंय. सूर्यास्त म्हणजे कोणासाठी सांज वेळ तर कोणासाठी परतीचा प्रवास. व्हाईट बॉल कोणासाठी असते प्रेमाची उधळण तर कोणासाठी मात्र सरत्या भेटीची आठवण. सूर्यास्त म्हणजे कोणासाठी उरलेला श्वास तर कोणासाठी पुन्हा एकदा नव्यानं उगवण्याचा ध्यास. आमदार चषक 2024 चा मानकरी होण्यासाठी लढाई सुरू आहे आतमध्ये. दीपक वल्लनवार बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला आतमध्ये बघाल. निर्धाव चेंडू अनिकेत ताकुण्यासाठी संघाचा संघनायक आपण पाहतो मैदानावरती लढतोय. दिग्गज ऑडिओ यांकडनं अजून एक पारितोषिक आलंय. दीपक वल्लनवारच्या इथे पुन्हा एकदा विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक विकेटसाठी दीपक वल्लनवारसाठी ते पारितोषिक. फुलर लेन 3 स्टंपच्या लेंथ मध्ये टाकलेला चेंडू बॅक टू बॉलर आपण पाहतो खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे 1 धाव या चेंडूवरती राहील. ह्या एका धावेबरोबर धावपलिकेवरती पूर्ण होतील त्या 26 धावा. 74 धावांची गरज आहे 6 ओव्हरमध्ये. त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आतापर्यंत टीम 26 बनवू शकलेली. तर इथून पुढे शेवटचे चेंडू अजून डावामध्ये 22 आहेत आणि 22 चेंडूमध्ये 48 धावांची गरज आहे एस ब्लास्टर सहजपूरला. 22 चेंडू 48 धावांचा हा खेळ आपण पाहतो ठिकाणात. दीपक वल्लनवार षटक क्रमांक 3 त्याचा स्पेल आपण पाहतो ठिकाणं पुन्हा एकदा कंटिन्यू करताना. सागर ताकवणे पुढे. हो आडव्या बॅटनं आपण पाहतो हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. सागर ताकवण्याचा फसला. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर सागर ताकवणे नेट रन रेट अर्थात रिक्वायर्ड रन रेट मध्ये आपण पाहतो ठिकाणं बदल होणार आहे. दिग्गज ऑडिओ यांकडनं प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतो दीपक वल्लनवार यांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. सागर ताकवणे ऑन स्ट्राईक. ओहो सागर ताकवणे माही स्पोर्ट्सचा बॅनर आणि सागर ताकवणेला माहित नाही अजून लागलाय की नाही. माई स्पोर्टच्या बॅनरला जर बॉल लागला असेल तर हिरव्या गोल ग्राउंडला 21,000 रुपयांचा मानकरी ठरणारे सागर ताकवणे. या षटकारानं पुन्हा एकदा आपण पाहतो ठिकाणी मॅच मध्ये बदल होतोय. 20 चेंडू आणि बनवायच्यात 42 धावा. चैतन्य चव्हाण कुठे लागला बॉल? ग्राउंड वरती लागला का? वरती लागलाय. मग अजून 1,000 मला वाटतं वाढवून द्या. थोडा खाली लागला असता तर पारितोषिक. माही स्पोर्ट्सचा बॅनर किती जवळ लागला तो बॉल जाऊन बघा सागर ताकवण्याचा. एक सिंगल धाव आपण पाहतो तिथे. या षटकारासाठी माही स्पोर्ट्स कडनं सागर चव्हाण यांकडनं आपण पाहतो माही स्पोर्ट्स कडनं 2,000 रुपयांचं पारितोषिक सागर ताकवण्यासाठी. कॅल्क्युलेशन आपण जाऊ समीकरण मॅचचं. 19 चेंडू आणि बनवायच्यात अजून 41 धावा. 19 चेंडू 41 धावांची गरज आहे. हा बॉल अनिकेत ताकवणे बॅटवरती आपण पाहतो ठिकाणी आला नाही. पहिली 3 षटके आतमध्ये टाकून झालेले आहेत. टोटल स्पोर्ट्स हमीद भाई शेख त्यांच्या बॅनर वरती जर कोणी लागोपाल तिथे चेंडू मारला तर टोटल स्पोर्ट्स हमीद भाई शेख यांकडनं सुद्धा 101 रुपयांचं पारितोषिक. अर्धशतक पूर्ण कोण करतंय तर अतुल दादा खोमणे आपण पाहतो ठिकाणं सैर स्पोर्ट्स यांकडनं 1,000 रुपये.
श्री फोटो स्टुडिओचे ओनर आणि त्यांच्या बरोबरीत पुणे शहर पोलीस दादा, हे सगळे आपण पाहतो ठिकाणी उपस्थित आहेत. 17 चेंडू 41 धावांची गरज. विक्रम जमादार, दापोली रत्नागिरी रिटर्न. 17 चेंडू 41 धावांची आवश्यकता आपण पाहतो ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी. ऋषी नाथू आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती संघाचा नेता समोर. 17 चेंडू 41 धावांची गरज. सागर ताकवण्याचा फटका फसलाय. दीपक वल्लनवार टिपतोय झेल. चव्हाण यांनी जमा केलंय. मॅच कॅल्क्युलेशन बदललंय. 16 चेंडू बनवायच्यात 41 धावा. इथे आपण पाहतो ठिकाणी सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रदीप शितोळे यांना विनंती केली जाते की आपण समोर या. आपला सन्मान समस्त ग्रामस्थ पाटस, आमदार राहुलदादा कुल युवा मंच आणि दौंड शहर यांच्या वतीनं हा सन्मान होतोय. विठ्ठल शेठ आव्हाड यांना विनंती करतो सर आपण हा सन्मान करावा. त्यांच्याबरोबर इथं रंजनाताई कुल, संग्रामजी जाधव यांनाही विनंती करतो आम्ही की हा सन्मान करण्यासाठी आपण पुढे या. ही स्पर्धा या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतो प्रदीप शितोळे यांचा सन्मान. त्यांच्या बरोबरीत गपार सरांनाही विनंती करतो आम्ही आपण पुढे या. ऋषी नाथू, गोल्डी भाईंनाही विनंती की गोल्डी भाई आपण सुद्धा सन्मान करण्यासाठी जोरात टाळ्या एकदा प्रदीप शितोळेसाठी. ही स्पर्धा आपण पाचव्या ठिकाणी उभी करण्यासाठी घेतलेला अफाट कष्ट आणि आज यशस्वी पद्धतीने आपण पाचव्या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न करून दाखवणारे या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रदीप शितोळे, त्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान आपण पाचव्या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांच्या बरोबरीत आपण पाचव्या ठिकाणी ही स्पर्धा उभी करण्यासाठी अतिश कवडे, सोमनाथ नरुठे, सोमनाथ भागवत, सतीश पठारे, वादित बागवान, यथोचित सांगा. 13 चेंडू बनवायच्या 34 धावा. 5 चेंडू वरती जर 5 षटकार कोणत्याही खेळाडूने खेळले, प्रतीकांना जाधव यांकडनं 5,000 रुपयांचं पारितोषिक. 13 चेंडू आहेत अजून डावामध्ये आणि बनवायच्या 34 धावा. समोर 13 चेंडूंचा खेळ आपण पाहतो ठिकाणी मध्ये शिल्लक आहे. साईराज स्पोर्ट्स अँड वेअर अतुलदादा इथे आपल्या बरोबरीत. येत्या 22 तारखेला एका मोठ्या स्पर्धेची घोषणा आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून झालेली. 13 चेंडू अजून आपण पाहतो ठिकाणी मॅच मध्ये बघायचं इथे या स्पर्धेचा चॅम्पियन कोण ठरणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. टोटल स्पोर्ट्स आणि दिग्गज ऑडिओ यांकडनं इथून पुढच्या प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपये. 13 चेंडू आणि बनवायच्या 34 धावा.
दौंड तालुक्याचे कार्यक्षम कार्य सम्राट आमदार नेता आमचा अभिमान राष्ट्राचा पुत्र होय असा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा निस्वार्थी मनानं ज्येष्ठांची अविरत सेवा करणारं व्यक्तिमत्व समोरच्याची प्रवृत्ती प्रकृती बिनचूक सांगून शून्यातून विश्व निर्माण करणारा आमचा नेता 1,50,000 रुपयांचं पारितोषिक आरोग्य दूत आमदार परमनंट आमदार विजयी भव सदैव एकनिष्ठ दौंड शहराच्या या ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहतो ठिकाणी या मोठ्या रंगमंचावरती आपण उपस्थित आहोत. दौंड तालुका नाथूट बॉलिंग ट्रॅक वरती अनेक टाकवण्यासाठी पुढे टाकलाय निर्धाव चेंडू. शेवटचे 12 चेंडू आपण पाहतो ठिकाणी डावामध्ये शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 34 धावा. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं लैलूट अथांग सागर असा नजर जाईल तिथं प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने इथे उपस्थित आलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये खरी जान ओतली ती प्रेक्षकानं आणि आपण इतक्या मोठ्या संख्येनं आपण पाहतो ठिकाणी इथे उपस्थित आहात. आपलं सर्वांचं दौंड तालुक्याचे कार्यक्षम आमदार राहुल दादा कुल यांच्या वतीनं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रदीप शितोळे आणि गफार खान यांच्या वतीनं आपलं करतो आम्ही मनापासून स्वागत. 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. उत्कंठा शिगेला पोहोचवणारा हा सामना आपण पाहतो मैदानावरती. अजूनही मॅच आपण पाहतो ठिकाणी आतमध्ये संपलेली नाही. इथून पुढे तानाजी खळदकरला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो ऋषीनाथून बोलवलंय. माही स्पोर्ट्स विकी चव्हाण आपण पाहतो ठिकाणी इथे उपस्थित होत आहेत. त्यांच्या बरोबरी सागर चव्हाण सुद्धा आपण पाहतो ठिकाणी इथे उपस्थित आहेत आणि विकी चव्हाण आल्या बरोबरीत त्यांनी पारितोषिकामध्ये वाढ केली आहे. माही स्पोर्ट्सच्या बॅनर वरती पुन्हा अजूनही ते गोलाकार मैदान आहे. त्या गोलाकार मैदानाला जर तुम्ही अजूनही जर बॉल मारू शकला तर माही स्पोर्ट्स कडनं तुम्हाला आता दिलं जाईल विकी सर किती 51,000 रुपये. तानाजी खळदकर स्वतः बॉल चेंडू खाली आणि खेळाडू बाद. पुढे बघाल आतमध्ये खेळाडू बाद एस ब्लास्टर सहजपूरचा शेवटचे 11 चेंडू अजून डावात आहे आणि 11 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आपण पाहतो ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी अजून हे कॅल्क्युलेशन इथून पुढे शिल्लक आहे. दिग्गज ऑडिओ यांकडनं इथून पुढच्या प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक सोनूभाऊ सरले, अमर शेठ नगरे आणि विक्रांतजी बनकर यांकडनं पारितोषिक आणि टोटल स्पोर्ट्स अमित भाई यांकडनं हे पारितोषिक. तानाजी खळदकर 11 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. निर्धाव चेंडू तानाजी खळदकर डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत आपण पाहतो हा चेंडू सरळ इष्टांच्या हातावरती इष्टरक्षकाच्या हातावरती जाऊन थांबला. कोंढाणा सर केला होता तानुजा मालुसरेनं. इथे तानाजी खळदकर आहे फक्त मोजक्या 64 अर्थात मला वाटतं 60-65 मावळ्यांसहित कोंढाणा सर केला तानाजीनं. दोर कापून टाकले, लढाई मोठी झाली आणि गड राखला. कोंढाणा आला मात्र सिंह गेला. हा तानाजी मैदानावरती फ्लोर लाईन हा बॉल मिड विकेट मध्ये आपण पाहतो ठिकाणी खेळला हा चेंडू. शतरक्षक तिकडे तिथे धावपलक आपण पाहतो 1 न पुढे येईल. विजयाचं कॅल्क्युलेशन समीकरण बदलतंय. 9 चेंडू अजून आहेत आणि 9 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 33 धावा.
चला स्पीडअप करा टीम, फिल्डिंग टीम. ऋषीना तो आवाज द्या. तानाजी उरका मॅच. 9 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आहे. 9 चेंडू 33 धावांचं मॅच समीकरण पुढे. अनिकेत भैया ताकवणे, हा संघाचा संघनायक लढतोय. स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर. अनिकेत ताकवणे ऑन फायर षटकार. धावा. दिग्गज ऑडिओ यांकडनं या षटकारासाठी 2000 रुपयांचा रोख पारितोषिक आपण पाहतो सोमनाथ नरोटे यांकडनं जमा झाले. अतुलजी खोमणे चारही पंचांसाठी आणि ऑफिशियल कॉमेंटेटर यांसाठी आणि या स्पर्धेचे गुणलेखक आमचे रेहान खान, सर्वांना त्यांच्या माध्यमातून स्पोर्ट टी शर्ट आणि स्पोर्ट कॅप. राजेंद्र नानखिले, अनिकेत ताकवणे, पारगावचा टायगर. त्या डावामध्ये आणि 7 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 21 धावा. चला उरका मॅच. मॅच थांबू नका. आवाज द्या. पांडुरंग सर आवाज द्या. लाईव्ह टीम आपल्यासाठी सुद्धा आपण पाहतो. स्पोर्ट्स कॅप इथे सायरा स्पोर्ट्स यांकडनं दिली जाणार आहे. 7 चेंडू मध्ये अजून 21 धावा. तुफान मैदानावरती अनिकेत ताकवणे, पारगाव गावचा टायगर. टायगर अभी जिंदा आहे. 7 चेंडू 21 धावा. जुना बॉल द्यात मध्ये. 7 चेंडू 21 धावा. खूप लांबून ओढत आणलाय अनिकेत ताकवणेनं हा सामना. आतापर्यंत त्यानं हार मानली नाही. हर जंग जीत के लिए नहीं लड़ी जाती, कुछ दुनिया को यह बताने के लिए लड़ी जाती है कि कोई था रणभूमि में जो लड़ रहा था. आणि अनिकेत ताकवणे लढतोय. इथून पुढे लागोपाठ 3 षटकार जर आले तर राजेंद्र नानखेले यांकडनं 1100 रुपयांचा पारितोषिक अनिकेत ताकवण्यासाठी. 7 चेंडू 21 धावा. जबाबदारी संघनायकानं खांद्यावरती घेतलेली आहे. जबाबदारी, कर्तव्य आणि स्वाभिमान खांद्यावरती घेऊन चक्रव्यूहात शिरलेला प्रत्येक अभिमन्यू हरला किंवा संपला तरी तो कायम विजयी असतो. रणांगण पेटलंय. 7 चेंडू 21 धावा. तिसरा बॉल वरती षटकार राजेंद्र नानखिले यांकडनं 1100 रुपये. ओ अनिकेत ताकवणे क्लीन बॉल. अनिकेत ताकवणे बाद. तानाजी खळदकरनं केलाय मोठी शिकार मैदानावरती. सगळं प्रेक्षक वर्ग आपल्या कॅमेरामध्ये छायाचित्रित करून घ्या. 6 चेंडू 21 धावा. मैदानावरती दाखल झालाय अविनाश थोरात. हॉरर पॉडकास्ट सिरीजचा लेखक आहे हा. अविनाश थोरातला त्या दिवशी खरंच शेतात हाडळ दिसली की ते रुईचं झाड होतं. याचं उत्तर त्या पॉडकास्ट सिरीज मधून मिळेल. जन्म मृत्यूचं कोड सोडवण्याचा प्रयत्न राहणार आहे. अमरत्व शापैकी वरदान आहे हे सांगितलं जाणार आहे. मात्र ह्या मॅच मध्ये अवि थोरात आपल्या 6.5 चेंडू आणि 21 धावांची मॅच शिल्लक आहे. आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती बघू शकतो आपण दत्ता मामा ताकवणे. दत्ता मामा ताकवणेला बॉलिंग मार्क वरती आणलंय. 6 चेंडू 21 धावांची गरज असताना सर्वाधिक जास्त वयाचा खेळाडू आपल्या स्पर्धेमधला दत्ता मामा ताकवणे.
पारगाव गावचे असणारे दत्ता मामा शेवटच्या 6 चेंडू टाकणार आहेत. 21 धावांची गरज आहे मॅच मध्ये. हो हो हो, पहिला बॉल लक्की खंडागळे उडवतोय आणि पाठवतोय हा चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. पाच चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 15 धावा. दिग्गज ऑडिओ कडनं 2 षटकार जर लागोपाठ आले तर 2000 रुपयांचं पारितोषिक लकी खंडागळेसाठी. 5 चेंडू 15. आमदार चषकाचा हा दैविध्यमान सोहळा. दत्ता मामा ताकवणे. फ्लोर लाईनचा हा बॉल 1 मिळाली. अविनाश थोरात जागेवरतीच थांबला होता. बघायचंय पुढे. अविनाश थोरात चुकतो की काय? लकी खंडागळेचा खेळ संपतो की अविनाश थोरातचा? हे तिसरे आमचे टीव्ही अंपायर सांगणार आहेत. गोल्डी वाल्मिकी यांकडनं विजयी टीम साठी आपण पाहतो ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक राहणार आहे. चला लवकर घ्या निर्णय. तिसऱ्या पंच आपण पाहतो ठिकाणी टीव्ही अंपायर आपल्या बरोबर आहेत. बाकी खेळाडू जागेवरती चला लवकर. बाकी खेळाडूंना आपल्या जागेवरती पाठवा. एक खेळाडू बाद आहे हे मात्र नक्की आहे. फक्त आता दोघांपैकी बाद कोण आहे हे मैदानावरती बघितलं जाणार आहे आणि तेच तिसरे अंपायर ऑन फील्ड अंपायर पर्यंत तो डिसिजन पोहोचवणार आहेत. गोल्डी वालिया यांकडनं आवी थोरात बाद आहे पण न्यू बॅटर जो येईल तो ऑन स्ट्राईक एंडलाय. लकी खंडागळे नॉन स्ट्राईक एंडलाच उभा राहील. अमित शिंदे मैदानावरती येतोय. बनवायचेत 4 चेंडू. दत्ता मामा ताकवण्याच्या पुढे लकी खंडागळे उभा आहे. प्रेक्षक जे आतमध्ये गेलेत सकाळी असाच एक सामना आम्ही बघितला जो बरोबरी सुटला. त्यावेळेस लकी बॉलिंग करत होता. कव्हर मध्ये हा चेंडू 1 मिळाली. लकी खंडागळे दुसऱ्या सावीसाठी आलाय. आम्ही जागेवरतीच उभा राहिला आणि आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि
लकी खंडागळेच्या समोर दत्ता मामा ताकवणे. आव्हान माझे तुम्हाला चालून या माझ्यावरती. धैर्याची कठार मी पादेल तुमच्यावरती. संकटांनो सावधान, गाफील मी असणार नाही. प्रफुल्ल शेठ जाधव यांकडनं 2 षटकार जर खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक. दिग्गज ऑडिओंकडनं 2000 रुपये. तर विठ्ठल शेठ आव्हाड यांकडनं या 2 षटकारांसाठी 1000 रुपये. सागर भैया बोबडे यांकडनं 1500 रुपयांचं पारितोषिक आणि दिग्गज ऑडिओंकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक. 2 षटकारासाठी तब्बल 7500 रुपयांचं पारितोषिक आतापर्यंत आलेलं आहे. माही स्पोर्ट्स कडनं सुद्धा 2 षटकार जर खेळले तर 2000 रुपयांचं पारितोषिक. 9500 रुपयांचं पारितोषिक 2 षटकारांसाठी. लकी खंडागळे, संघ मालक तुषार मेठे, संतोष भाऊ आणि संकेत यांकडनं सुद्धा 2000 रुपयांचं पारितोषिक 2 षटकाराला. राजेंद्र नांदखेले यांकडनं सुद्धा पारितोषिक आलं होतं. मात्र हा बॉल 1 धाव तिथे राहील. वैभव जाधव, दौंडचं पब्लिक बघू शकता तुम्ही. हे 1 चेंडू शिल्लक हे बघाल मॅच मध्ये आणि एका चेंडू मध्ये 11 धावेंची गरज सामन्यामध्ये. टाय झाली मॅच. आमदार राहुल दादा कुलप्रतिष्ठान राहू, एस ब्लास्टर सहजपूर, निखिल चव्हाण अँड टीम. लीग स्टेज मध्ये एस ब्लास्टर्सनं AS9 इंटिरियर्स पुण्याला हरवलं होतं. मात्र लीग मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढतो का हा संघ फायनल मध्ये. 1 चेंडू 11 धावा. प्रेक्षक कुठं आलेत? पार सर्कल पर्यंत आले प्रेक्षक. जोपर्यंत प्रेक्षक बाहेर येणार नाही तोपर्यंत बॉल टाकणारच नाही. आयोजकांकडनं ही सूचना आलेली आहे. टाका दत्ता मामा बॉल. 1 चेंडू 11. 1,50,000 रुपयाचा रोख धनादेश आणि हा मानाचा करंडक. टीम चॅम्पियन मैदानावरती AS9 इंटिरियर्स